नमस्कार, स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर हे बघा, अद्रक किती छान आलेलं आहे ना. हे लावलेलं नाही आहे, पण आपण जे गेल्या वेळेस अद्रक काढलं होतं ना, म्हणजे गेल्या वेळेस लावलं होतं तेव्हा काही व्हिडिओ वगैरे नव्हते. तर तिथे अद्रक होतं, तर त्याच जागी हे अद्रक उगवलेलं आहे. तर बघा ना, किती छान असं लाईनीत, म्हणजे जशी सरी होती ना तसंच उगवलेलं आहे. ते राहिलं असेल जमिनीत, त्यामुळे तर खूप छान उगवलेलं आहे. आणि आमच्याकडे सकाळी रात्री झालेला आहे थोडासा पाऊस, तर सकाळी वातावरण खूप छान होतं. आणि अद्रक इतकं छान दिसत होतं, पाणी वगैरे त्याच्यावर नाही का, थोडीशी माती. तर हे म्हणजे याने उगवलेलं आहे ते, म्हणजे राहिलेलं मनानेच उगवलेलं आहे. आता बघूया याला किती अद्रक लागतंय आणि कसं लागते. तर पुढे तर आता त्याचं किती दिवस असते ते माहिती नाही आहेत. आणि नंतर हे बघा, छोटंसं एक फूल सापडलेलं आहे आणि मी फुलं तोडलेत थोडेसे. तर म्हटलं चला एक फुलाचा पण छानसा व्हिडिओ करू. आणि छान छान फुलं कशी आली आहे बघा, एका याच्यात किती मोठे आलेले आहेत. तर म्हटलं चला आपण आहे ना फुलं तोडू बागेत. 2च आहेत. चला. तर हे बघा, असे आहेत गुलाब. हे गुलाब आता काय, म्हणजे गुलाब पण खूप कमी झालेले आहेत पावसामुळे. तर कुठे एखाद्या अर्ध्या झाडाला येतं तर तोडून घेतलेलं आहे. आणि नंतर मी तोडायला आहे मोगरा, कारण आता पाऊस तर रात्री झालेला आहे, थोडासा झालेला आहे. आणि त्यामुळे अजून तर काही आपण नवीन भाजीपाला लावायला घेतलेला नाही आहे किंवा कुठलेही झाडं लावायला घेतले नाही आहेत. तर आता आपण नवीन झाडं आणल्यानंतर नवीन नवीन लागवड जेव्हा करू तेव्हाच खरं तर छान छान व्हिडिओ आपले येतील. पण आता तोपर्यंत आपले फुलं जे आहेत ते, आणि जे आहे फळं तेच आता एक महिनाभर तरी अजून लागेल. आता नवीन भाजीपाला यायला 15-20 दिवस तरी लागतील. तर अशा प्रकारे मी फुलं तोडून घेतलेली आहेत. थोडेच निघतात आता, फुलं पण जास्त नाही निघत आहे. थोडेच मोगऱ्याचे पण निघतात आणि थोडेच गुलाब तर एखादाच निघतो. आणि आता जे शेवंती वगैरे आहे तर ही आता नंतर येणार आहे. आणि गुलाब पण फुटलेले आहेत थोडे थोडे. आता त्याला कळ्या लागते, पण अजून कळ्या पण ना बारीकच आहेत, असे मोठे नाही येते. आणि हे स्वस्तिकचे फुलं आहेत. तुमच्याकडे या फुलाला काय म्हणतात नक्की सांगा. आणि असे छान छान फुलं तोडून रोजच्या देवपूजेसाठी आपल्याला घरच्या घरी फुलं असतात, तर रोजच्या रोज फुलं आपले ताजे ताजे तोडायचे आणि मस्त देवपूजा करायची. तर बघू शकता, अशा प्रकारे मी थोडेसे फुलं तोडून घेतलेले आहे. खरं तर आज जायचं होतं शेतात, पण नाही गेले, कारण अजून तब्येत बरी नाही आहे. म्हणून तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ, तर व्हिडिओ पूर्ण बघा, छोटा आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रांगोळीचे व्हिडिओ बघा. फुलं जसे देवासाठी आहेत तशा रांगोळ्या देवघरासमोर काढण्यासाठी आहेत. छोटे छोटे आहेत. आणि ही आहे आबोली. आबोली पण ना पावसाने रात्री पूर्ण तिचे फुलं असे घेऊन गेलेले आहेत, पण तोडले मी थोडेसे, कारण त्याचे खूप म्हणजे नाजूक हे असतं ना, तर त्यामुळे तर ते फुलं तोडून घेतलेले आहे. आणि आहे जास्वंद. जास्वंद पण जास्त फुलं नाही आहेत, थोडे थोडेच निघतात. मोगरा आहे, 2 प्रकारचे मोगरे आहेत आपल्याकडे, तर मोगरा आहेच. आणि हे आहे गुलाब. मस्त मस्त दिसत आहेत ना. चला.